Hello friends, welcome to Pharma Knowledge BS. Today we'll talk about formulation of elixir. See the first point for elixir. So there are the two ingredients. First of all, vehicles, and second is different types of adjuvants. In the vehicles, the elixirs are usually prepared by using water, alcohol, syrup, glycerin, sorbitol, and propylene glycol. So there are the different types of vehicles. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स आहेत. एक आहे वॉटर, त्यानंतर अल्कोहोल, सिरप, ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, प्रोपिलिन, ग्लायकॉल. So water is used to dissolve the majority of ingredients of elixir. So already we have discussed about there are the two types of liquids, that is water and alcohol. So majority of alcohol is used. So second is the water. So water is used to dissolve majority of ingredients of elixirs. elixir मध्ये असलेले अनेक प्रकारचे इन्ग्रेडियंट्स डिझॉल्व करण्यासाठी वॉटरचा आपण यूज करणार आहे. सो द फ्लेवरिंग एजंट्स कंटेनिंग एसेन्शियल ऑइल्स आर इझिली सोल्युबल इन अल्कोहोल. एसेन्शियल ऑइलमध्ये असलेले जे काय फ्लेवरिंग एजंट्स आहेत ते आपण इझिली सोल्युबल फॉर्ममध्ये आणू शकतो बाय यूजिंग अल्कोहोल. नेक्स्ट, सर्टन मेडिसिनल इन्ग्रेडियंट्स ऑफ elixirs आर इझिली सोल्युबल इन अल्कोहोल. काही मेडिसिनल इन्ग्रेडियंट्स जे आहेत एलिक्झरचे ते अल्कोहोलमध्ये इझिली सोल्युबल होऊ शकतात. सो अल्कोहोल इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 5 to 40% वॉल्यूम बाय वॉल्यूम इज यूज्ड टू मेक अ क्लिअर सोल्युशन. एलिक्झर हे क्लिअर सोल्युशन असतात बिकॉज दे आर कंटेनिंग द हायर प्रपोर्शन ऑफ अल्कोहोल, दॅट इज फ्रॉम 5 to 40% वॉल्यूम बाय वॉल्यूम. Then glycerin, sorbitol and propylene glycol are also used as vehicle many times to dissolve the certain drugs which are not easily soluble in water and alcohol. वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये काही प्रकारचे ड्रग्स इझिली सोल्युबल होत नसतील तर अशा वेळेस आपण त्यामध्ये ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, प्रोपिलिन ग्लायकॉल ॲज अ व्हेकल यूज करणार आहे. So example, paracetamol is slightly soluble in water, so it is dissolved in mixture of alcohol, propylene glycol and glycerin to make a clear elixir. पॅरासिटामॉल वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये अल्कोहोल, प्रोपिलिन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला क्लिअर मिक्सचर मिळणार आहे एलिक्झरचं. सो सिरप ऑर फ्लेवर्ड सिरप इज कॉमनली यूज इन प्रिपरेशन ऑफ पेडियाट्रिक एलिक्झर्स. पेडियाट्रिक एलिक्झरमध्ये सिरप किंवा फ्लेवर्ड सिरप त्यामध्ये यूज करणार आहे ॲज अ व्हेकल इन द पेडियाट्रिक एलिक्झर्स. नेक्स्ट, adjuvants. So there are the different types of adjuvants used in elixirs. So following adjuvants are generally added to improve the formulation of elixirs. First, chemical stabilizers. The various chemicals or special solvents are used in many elixirs. वेगवेगळ्या एलिक्झर्समध्ये किंवा अनेक प्रकारचे एलिक्झर्समध्ये केमिकल्स त्यामध्ये ॲड केले जातात किंवा स्पेशल सॉल्वंट्स ॲड केले जातात, यूज केले जातात टू मेक द स्टेबल एलिक्झर्स, जेणेकरून एलिक्झर स्टेबल असावे. फॉर एक्झाम्पल, इन निओमायसिन एलिक्झर सायट्रिक ॲसिड इज ॲडेड टू ॲडजस्ट द pH. निओमायसिन एलिक्झरमध्ये सायट्रिक ॲसिड ॲड केला जातो जेणेकरून pH मेंटेन राहील. सो pH बिटवीन 4 to 5 टू प्रिव्हेंट द डार्कनिंग ऑफ एलिक्झर ऑन स्टोरेज. स्टोरेज दरम्यान एलिक्झरचा कलर डार्क होऊ नये त्यासाठी त्याचा pH आपल्याला मेंटेन करायचा आहे, दॅट इज इन बिटवीन 4 to 5. सो वी विल ॲड द सायट्रिक ॲसिड इन द निओमायसिन एलिक्झर. Similarly, disodium edetate is also included to squeeze the heavy metals that catalyze the decomposition of neomycin. त्याचबरोबर डायसोडियम एडिटेट ॲज अ चिलेटिंग एजंट त्यामध्ये आपण यूज करणार आहे. सो इट विल स्क्वीज द हेवी मेटल्स.
नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये कलरिंग एजंट्स. द कोल टार डाईज आर कॉमनली यूज इन एलिक्झर्स. तर काही डाईज ॲज अ कलरिंग एजंट यामध्ये यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल अमारांथ, कंपाऊंड टार्ट्राझिन, ग्रीनियस अँड टार्ट्राझिन. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ coloring agents or colors. So these are nothing but the coal tar dyes. Next is the flavoring agents in elixirs. The flavoring agents used are black currant syrup, raspberry syrup, lemon syrup and orange syrup. So different types of flavors are added in elixirs. Okay, last point is the preservatives. So this is a last additives or adjuvants used in elixirs. The mold growth and fermentation in elixirs are inhibited by using alcohol 20% or more. elixir मध्ये mold growth होऊ नये किंवा fermentation होऊ नये, so we are adding the alcohol 20% or more. So the high osmotic pressure of elixirs which are prepared by using syrup prevents the growth of microorganisms. तो यामध्ये आपण सिरप यूज करणार आहे. सिरप विच इज हॅविंग द हाय ऑस्मोटिक प्रेशर. सो वी आर यूजिंग ॲज अ व्हेकल इन elixirs. So it will prevents the growth of microorganisms. Then chloroform water, double strength, then benzoic acid and methyl paraben are also used as a preservative in many elixirs. वेगवेगळ्या एलिक्झर्समध्ये ॲज अ प्रिझर्वेटिव्ह आपण क्लोरोफॉर्म वॉटर यूज करणार आहे डबल स्ट्रेंथचं. त्यानंतर बेन्झॉइक ॲसिड आणि मिथाइल पॅराबेन यामध्ये आपण यूज करणार आहे ॲज ए प्रिझर्वेटिव्ह. ओके, सो दिस इज अबाउट द adjuvants used in elixirs and overall formulation of the elixirs. Thank you. If you like the video, then please like, share, comment and subscribe my channel Pharma Knowledge BS. Thanks for watching my video.